नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फायनाइट अँड मॅथ्स विथ सुबोध या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचा जो फर्स्ट पार्ट आहे अल्जेब्रा, आणि अल्जेब्रामधलं तिसरं प्रकरण ज्याचं नाव आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आणि अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा जो प्रॅक्टिस सेट 3.2 आहे, त्या 3.2चा जो काही बेसिक पार्ट आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी अजूनपर्यंत जर नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूला जी बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा, जेणेकरून आम्ही बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर सुरुवात करूयात. बघा, बेसिक पार्ट मध्ये काय आहे 3.2च्या, की एक जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कशा प्रकारे तयार झालेला आहे, जो की फॉर्म्युला आहे बघा Tn, जी nth टर्म आहे ही जर आपल्याला पाहायची असेल किंवा शोधायची असेल तर Tn चा फॉर्म्युला काय आहे. nth टर्म म्हणजे आपल्याला एखादा सिक्वेन्स दिलेला आहे आणि त्याची nth टर्म आपल्याला माहित नाही, ती शोधायची. त्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो कशा प्रकारे तयार झालेला आहे तो आपण पाहणार आहोत. तर बघा, फॉर्म्युला काय आहे की Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. हा इंटू आहे डी. आता का याच्यामध्ये ही गोष्ट समजून घ्या की हा जो फॉर्म्युला तयार झालेला आहे हे आपल्याला nth टर्म कशा प्रकारे फाइंड करायची किंवा कशा प्रकारे येते, कशा प्रकारे येईल, तर ती आपल्याला काय करायची पाहायची. तर आता इथे एक उदाहरण देऊन तुम्हाला हा जो काही पार्ट आहे, हा जो फॉर्म्युला आहे तो कशा प्रकारे तयार होतो हा पार्ट मी इथे सांगणार आहे. तर आता बघा, आपल्याला माहित आहे की T1 T2 हे अशा काय असतात, आपल्या टर्म असतात. नंतर T3 है ना, नंतर T4 T5 अशा टर्म असतात. आणि हे अप टू डॅश 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 आणि अशा nth टर्म पर्यंत, म्हणजे n म्हणजे n नंबर म्हणजे काय किंवा nth टर्म म्हणजे काय की अनंत अशा टर्म. आता जसं की एखादा समजा सिक्वेन्स दिलेला असेल तुम्हाला, सपोज तुम्हाला दिलेला आहे की 2 4 6 8 10 आणि अप टू डॅश डॅश डॅश. आता इथे जर तुम्हाला समजा विचारलं की बाबा इथे 10वी टर्म कोणती येणार आहे, 10वी टर्म बरं का, आता ही T1 T2 T3 T4 T5 ही काय पहिली टर्म, दुसरी टर्म, तिसरी, चौथी, पाचवी. तर 10वी टर्म कोणती येईल जर आपण असा विचार केला समजा, तर बघा हा काय बेचा पाडा आहे आणि बेद आहे किती येईल 20 येईल. म्हणजे ही जी 20 येणार आहे ही कोणती टर्म असणार आहे, तर ही 10th टर्म असणार आहे. मग हा पार्ट आपल्याला माहित आहे. आता बघा, आणखी आपण जी फर्स्ट टर्म आहे त्या फर्स्ट टर्मला कशाने डिनोट करत असतो, तर ए ने, स्मॉल ए ने डिनोट करतो. त्याचबरोबर दोन टर्म मधील जो काही फरक आहे, जे कॉमन डिफरन्स आहे, सामान्य फरक, ज्या दोन टर्म मध्ये एखाद्या सिक्वेन्स मध्ये दोन टर्म मधील जो सामान्य फरक आहे हा आपण कशाने डिनोट करत असतो, तर स्मॉल डी ने डिनोट करत असतो. हा पार्ट सुद्धा आपल्याला माहिती आहे. पहा आता इथे हा फॉर्म्युला कशा प्रकारे येतो तो आपण बघणार आहोत. बघा, आता इथे आपल्याला माहिती आहे की T1 म्हणजे काय, T1 ला आपण कशाने डिनोट करत असतो, तर T1 ला आपण ए ने डिनोट करत असतो. मग आपल्याला ए माहित आहे आणि या दोन टर्म मधील जे कॉमन डिफरन्स आहे, कुठल्याही दोन टर्म मधील जे कॉमन डिफरन्स आहे ते कशाने डिनोट करत असतो, तर कॉमन डिफरन्स आपण कशाने डिनोट करणार किंवा करत असतो. तर पहा, थोडंसं तुम्हाला समजेल असं लिहितो बघा. हा झाला तुमचा ए म्हणजे T1 आणि कॉमन डिफरन्स का कशाने डिनोट केलेला आहे, तर जो स्मॉल टी आहे त्याने काय केलेलं आहे, डिनोट केलेला आहे. आता पहा, इथे जर समजा आता आपण याच्या आधीच्या प्रॅक्टिस सेट मध्ये पण बघितलं, जर सेकंड टर्म आपल्याला पाहिजे असेल तर आपण काय करणार, कॉमन डिफरन्स ऍड करणार. कॉमन डिफरन्स जर काढायचा असेल तर आपण काय करत असतो, कॉमन डिफरन्स काढायचा असेल तर समोरच्या टर्म मधून आपण आधीची टर्म काय करत असतो, मायनस करत असतो. म्हणजे जर समजा इथे कॉमन डिफरन्स या दोन पदामधला काढायचा तर आपण 6 मधून काय करणार, 4 वजा करणार. म्हणजे इथे T3 मधून T2 काय करणार, वजा करणार. त्याचबरोबर इथे जर काढायचं असेल तर या 10 मधून काय करणार, 8 वजा करणार. मग म्हणजे 10 तून 8, आता इथे बघा प्रत्येक याच्यामध्ये 2चा फरक आहे. आता 10 तून जर 8 वजा केली तर आपल्याला काय मिळणार, 2 मिळणार, म्हणजे कॉमन डिफरन्स मिळणार. जर समजा आपल्याला या 10च्या समोरची टर्म काय करायची, फाइंड करायची की 10च्या नंतर कोणती टर्म येणार आहे, कोणतं पद येणार आहे, तर आपण काय करणार, याच्यामध्ये 2चा, इथे 2चा, इथे 2चा फरक आहे, तर आपण 10 मध्ये काय करणार, 2 ऍड करणार. म्हणजे कॉमन डिफरन्स आपण समोरची टर्म ज्यावेळेस आपल्याला शोधायची तर त्यावेळेस कॉमन डिफरन्स आपण काय करत असतो, ऍड करत असतो. मग आता इथे Tnth टर्म आपल्याला काय करायची, फाइंड करायची आहे. सपोज असं उदाहरण आता तुम्हाला येतील उदाहरण पेपर मध्ये पण, आणि हा जो प्रॅक्टिस सेट आहे हा पण त्याच्यावर आधारलेला आहे की तुम्हाला काय करायची आहे, 25वी टर्म काढायची आहे,
20वी टर्म काढायची आहे, 100वी टर्म काढायची आहे, कोणती असेल है ना. मग आता इथे हा फॉर्म्युला कशा प्रकारे तयार होते बघा. इथे आता आपल्याला माहित आहे की ए हा काय आहे आपला फर्स्ट टर्म आहे, ए ही आपली फर्स्ट टर्म आहे. आता जर आपल्याला पहा इथे ए आणि डी लिहिलेलं आहे मी ऑलरेडी. आता जर समजा आपल्याला T2 फाइंड करायची असेल बरं का. आता पहा T1 म्हणजे काय, T1 बरोबर काय तर E है ना. आता जर T2 फाइंड करायचे असेल सपोज आपल्याला, तर T2 फाइंड करण्यासाठी मला जर T2 पाहिजे, काय पाहिजे मला T2 म्हणजे सेकंड टर्म जर मला पाहिजे असेल तर काय करणार, तर T2 फाइंड करण्यासाठी बघा T2 बरोबर काय, तर मी पहिल्या पदामध्ये म्हणजे पहा व्यवस्थित लक्षात घ्या आता की पहिल्या पदामध्ये T1 मध्ये मी काय ऍड करणार, तर T1 मध्ये मी ऍड करणार D. बघा T1 मध्ये मी काय करणार ऍड D. आता T1 काय आहे, तर T1 आहे A आणि A प्लस हा D. आता T1 म्हणजेच काय बघा, A आणि D मध्ये थोडासा डिफरन्स वाटायला हवा, हा D असा लिहितो थोडासा है ना. आता बघा A प्लस D म्हणजेच काय, मला काय मिळणार T2. आता T2 म्हणजेच काय तर A प्लस D. बघा T2 मला कधी मिळाली, तर T2 मला मिळाली ज्यावेळेस मी A मध्ये फर्स्ट टर्म मध्ये सेकंड कॉमन डिफरन्स काय केला ऍड केला. बघा T2 मला कधी मिळणार, फर्स्ट टर्म मध्ये कॉमन डिफरन्स ऍड केला. नंतर आपल्याला T3 ऍड करायची. बघा काय करायचं आहे, T3 फाइंड करायची. आता T3 जर फाइंड करायची असेल तर मला काय करायला लागेल, T2 मध्ये कॉमन डिफरन्स ऍड करायला लागेल. मग T2 काय आहे बघा इथे T2 लिहितो. आता T2 प्लस काय करणार, कॉमन डिफरन्स D ऍड करणार. आता T2 काय आहे, T2 काय आलेला आहे आपला A प्लस D आलेला आहे. म्हणजे या A प्लस D मध्ये बघा T2 म्हणजे हा A प्लस D बरं का, या T2 ची किंमत इथे ठेवली A प्लस D आणि याच्यामध्ये मी काय करणार हा D जसा तसा ठेवणार, कारण हा D तर इथंच आहे ना T3 मधला आहे ना, कारण T2 मध्ये काय करणार आपण D ऍड करणार. T2 म्हणजे काय तर A प्लस D आणि हा D. आता इथे काय येईल बघा A प्लस D प्लस D म्हणजे हा येईल तुमचा A प्लस हा एक D आणि हा एक D म्हणजे हा हे येतील 2D. म्हणजे T3 बरोबर काय आलेला आहे, तर T3 बरोबर आलेला आहे A प्लस 2D. बरोबर T3 म्हणजेच काय, तर T3 म्हणजे A प्लस 2D. आता जर समजा आपल्याला T4 फाइंड करायची, पहा काय फाइंड करायचं आहे T4. तर T4 फाइंड करण्यासाठी काय करायला लागेल मला, T3 मध्ये काय करावं लागेल, T3 मध्ये मला कॉमन डिफरन्स ऍड करायला लागेल. T3 मध्ये काय करणार, कॉमन डिफरन्स ऍड करणार. T3 काय आलेला आहे, T3 आलेला आहे A प्लस 2D म्हणजे हा A प्लस 2D, T3 ची किंमत प्लस हा D. म्हणजेच मला इथे T4 काय मिळणार, T4 तर हा A प्लस 2D आणि हा 1D म्हणजे A प्लस 2D आणि 1D हे होतील तुमचे 3D. झालं, मला मिळाली T4. T4 ची किंमत काय आलेली आहे, तर A प्लस 3D. T4 काय आलेला आहे A प्लस 3D. आता जर समजा T5 फाइंड करायची असेल है ना, काय करायचं आहे तर T5 पाचवी टर्म मिळवायची. तर T4 मध्ये पण काय करणार मी, कॉमन डिफरन्स मिळवणार. आता T4 काय आहे आलेला A प्लस 3D म्हणजे हा A प्लस 3D ही काय T4 ची किंमत आहे इथे टाकली, हा D ॲज इट इज जशाला तसा ठेवला. मग इथे T5 बरोबर काय येणार बघा, हा A आणि हे 3D अधिक 1D म्हणजे हे येतील तुमचे 4D. आता T5 ची किंमत मिळालेली आहे A प्लस 4D A प्लस 4D. आता इथे असं करत करत जर आपण गेलो समजा सपोज, तर आपल्याला काय होईल, तर आपल्याला एक पॅटर्न इथे मिळतो. बघा पॅटर्न कशा प्रकारचा, समजा इथे मला काय T1 तर माहिती आहे, T1 काय आहे A आहे. T2 ची किंमत काय आलेली आहे, तर A प्लस D हा D म्हणजे एकच D. T3 काय मिळालेला आहे A प्लस 2D. T4 काय मिळालेला आहे A प्लस 3D. T5 ची किंमत काय मिळालेली आहे A प्लस 4D. मग जर समजा मला काय करायचं आहे, तर nth टर्म फाइंड करायची. काय Tn फाइंड करायची. म्हणजे nth टर्म म्हणजे इथे 20वी टर्म असू शकते, 100वी टर्म असू शकते. म्हणजे इथे एक स्पेसिफिक आकडा दिला नाही. आता n नंबर म्हणल्याच्या नंतर काय कुठलेही नंबर तुम्हाला शोधायला सांगतील, 100वी टर्म, 200वी टर्म है ना. मग
इथे जर एक पॅटर्न याच्यामध्ये शोधला बघा, हे जे बॉक्सेस आहेत त्याच्यामधला जर पॅटर्न शोधला तर बघा आता इथे T1 म्हणजे काय तर फक्त A, T2 म्हणजे काय मिळाला तर A प्लस D. जर सेकंड टर्म फाइंड करायची असेल तर A तर राहणारच, प्रत्येक याच्यामध्ये फर्स्ट टर्म तर काय राहणार कॉमन राहणार आहे, म्हणजे फर्स्ट टर्म म्हणजेच काय तर A. आता बघा इथे जसा फॉर्म्युला तयार, आता इथे बघा आणखी एक गोष्ट, इथे जसा फॉर्म्युला तयार झालेला आहे हा जिथे फॉर्म्युला तयार होणार आहे आता बघा, पण तुम्ही पॅटर्न एकदा लक्षात घ्या. जर T3 फाइंड करणार तर काय A जी फर्स्ट टर्म आहे ती फर्स्ट टर्म यायला लागली प्रत्येक याच्यामध्ये कॉमन, फक्त इथं जे D जो आहे D जो कॉमन डिफरन्स आहे बघा, इथे पहिली टर्म होती म्हणून D होता का D नव्हता, पहिल्या टर्मला D नव्हताच, दुसऱ्या टर्मला 1D आला, तिसऱ्या टर्मला 2D आले, चौथ्या टर्मला 3D आली, पाचव्या टर्मला किती आली बघा, पाचव्या टर्मला 4D आली. म्हणजे जर आपल्याला सहावी टर्म पाहिजे असेल का व्यवस्थित लक्षात घ्या की जर आपल्याला सहावी टर्म पाहिजे असेल तर D किती येणार, A तर राहणारच प्रत्येक याच्यामध्ये, पण D किती येणार, जर सहावी टर्म पाहिजे असेल तर D 5D येणार, म्हणजे 5 गुणिला D बरं का. आता हे मल्टिप्लिकेशन मध्ये येतात, 5 गुणिला D ये तर राहणारच, पण 5 गुणिला D येतील सहावी टर्म. जर दहावी टर्म पाहिजे असेल तर काय येणार बघा, पाचवी टर्म 4D, दहावी टर्म जर पाहिजे असेल तर 9D येतील, आणि येतं जसं तसा येणारच A प्लस किती येतील 9 गुणिला D, म्हणजे 9 गुणिला कॉमन डिफरन्स करायला लागेल. मग अशा प्रकारे हा फॉर्म्युला कसा तयार होतो की बघा Tn बरोबर जर n टर्म समजा तुम्हाला 100वी पाहिजे 200वी पाहिजे तर मग इथे काय करायला लागणार, जर nth टर्म म्हणजे कुठलीही जर टर्म पाहिजे असेल 100 200, आता इथे नंबर दिलेला नाही स्पेसिफिक, त्याच्यामुळे हा फॉर्म्युला तशा प्रकारे तयार करण्यात आलेला आहे की जर n टर्म पाहिजे असेल कोणती पण XYZ तुम्हाला 200 300 कुठली पण, तर त्याच्यामधून एक नंबर काय करायला लागेल मला D मध्ये एक नंबर कमी करून त्याला मल्टिप्लाय लिहायला लागेल. म्हणजे काय तर A प्लस बघा काय A प्लस A तर राहणारच nth टर्म पाहिजे तर, पण इथे काही एक नंबर आपल्याला काय करायला लागेल कमी करायला लागेल. nth टर्म जी आहे 100वी असेल तर तुम्हाला 99 गुणिला D करायला लागतील है ना, म्हणजे एक नंबर कमी करायला लागेल n - 1, म्हणजे जी n टर्म असणार तुमची बरं का, ही सपोज तुमची 50वी टर्म आहे तर 50 वजा 1 करायला लागतील, म्हणजे 49 आणि गुणिला काय येतील D, गुणिला D बा लक्षात येत आहे, हे मल्टिप्लायला D, म्हणजे 50वी टर्म जर तुम्हाला काढायची असेल तर 50 वजा 1 करायला लागेल. मग अशा प्रकारे हा फॉर्म्युला तयार होतो की Tn काय येईल तर A n - 1 इंटू D, आणि हाच फॉर्म्युला इथे बघा सुरुवातीला लिहून ठेवलेला होता किंवा तुमच्या बुक मध्ये पण दिलेला आहे की Tn जर टर्म फाइंड करायची असेल तर तुम्हाला A n - 1 इंटू D हा फॉर्म्युला काय होतो तयार होतो किंवा याचा यूज करायला लागेल. तर हा फॉर्म्युला कशा प्रकारे तयार झाला हा आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बघा इथे हे एक सिक्वेन्स जो मी लिहून ठेवलेला होता, तर याच्या आधारावर आपण या फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे कशा प्रकारे ही जी टर्म आहे तुम्हाला दिलेली आहे फीस ही कशा प्रकारे येईल किंवा येते, म्हणजे हा फॉर्म्युला योग्य आहे की नाही. आता योग्य तर आहेच, परंतु कशा प्रकारे येते फॉर्म्युलामध्ये टाकल्याच्या नंतर तर तो पार्ट आपण बघूया. आता इथे nth टर्म आपल्याला फाइंड करायचे, सपोज ही 10वी टर्म आहे आणि आपल्याला माहिती आहे 20 येते, आता किंमत 20 यायला पाहिजे फॉर्म्युला टाकल्याच्या नंतर है ना. मग आता इथे आपल्याला विचारलेलं आहे की कोणती तर 10th टर्म बघा, काय विचारलेलं आहे तर 10th टर्म विचारलेली. मग जर T10 समजा काढायची आहे, तुम्हाला काय करायचं आहे T10 काढायची तर A n - 1 इंटू D करायचं. आता बघा इथे A म्हणजे काय तर A म्हणजे फर्स्ट टर्म, तुम्हाला आपण सुरुवातीला पण बघितलेलं आहे की फर्स्ट टर्मला काय कशाने डिनोट करतो आपण A ने डिनोट करतो. फर्स्ट टर्म काय आहे तर मी डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये काय करतो याच्या किमती ठेवतो तर 2 आहे प्लस n - 1 इंटू D. आता n - 1 म्हणजे काय 10वी टर्म विचारलेली आहे तर 10 मधून 1 काय करायला लागेल वजा करायला लागेल, म्हणजे इथे तुमचे 10 वजा 1 आणि गुणिला D. आता गुणिला D जर करायचा असेल तर पहा इथे सुरुवातीला तुम्हाला काय करायला लागेल तर T2 - T1, म्हणजे आपल्याला कॉमन डिफरन्स इथे फाइंड करून घ्यायला लागला. तर T2 - T1 म्हणजे काय तर 4 - 2 दॅट इज 2, आणि तुम्हाला 2 ते 3 इथे काय करायचे पहिले कॉमन डिफरन्स याचा फाइंड करून घ्यायचा. आता आपल्याला माहिती आहे म्हणून मी काय करत नाही जास्त लिहित नाही, किंवा एक काम करतो एक आणखी लिहून घेतो T3 - T2 करतो. T3 काय आहे तर 6 - T2 4 = 2, नंतर T4 - T3 म्हणजेच 8 - 6 = 2, म्हणजे असेच सुरुवातीला तुम्ही काय करणार कॉमन डिफरन्स काढणार प्रत्येक टर्म मधला
मग 2 हा कॉमन डिफरन्स आहे. कॉमन डिफरन्स जर 2 आहे तर मग इथे पण काय करायला लागेल तुम्हाला, त्याची किंमत इथे लिहायला लागेल इंटू 2. आता इथे याला सोडून घेऊया. बघा आपल्याला माहिती आहे ऑलरेडी काय येणार आहे, तर 20 याचा आन्सर येणार आहे. परंतु फॉर्म्युलामध्ये टाकून दे पाहू किंवा T10 जी टर्म आहे ती 20 येते का. मग आता T10 इज इक्वल्स टू काय येईल, तर T10 माझी जी टर्म आहे तर तिचं तर मी काय केलेलं आहे ऑलरेडी फॉर्म्युलामध्ये किती टाकलेले आहे, तर 10 मायनस 1 दॅट इज 9. हे 9 इंटू हे 2. आता पहा इथे सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेस आपण हा पार्ट करतो तर 2 + 9 सुरुवातीला करायचे नाही. म्हणजे इथे काय होऊ शकतं, तुमचं उत्तर चुकू शकतं. तर त्याचं कारण असं आहे की बा याची बेरीज का नाही करायची, तर इथे बघा 2d, इथे d, इथे 3 इंटू d, इथे 4 इंटू d. म्हणजे ज्या वेळेस आपण हा फॉर्म्युला आपण तयार केला त्यावेळेस 4 म्हणजे काय, तर 5व्या टर्म मधून काय करायचं, 1 वजा आपल्याला करायचं आहे. मग ही वजाबाकी तर केली, परंतु हा 4 इंटू डी आहे. काय आहे, 4 गुणिला डी, म्हणजे तो गुणाकार काय करायला लागेल आपल्याला सुरुवातीला करायला लागेल. कारण की 4 गुणिला डी म्हणजे या चौथ्या टर्मला काय करायचं आहे, तर डी ने काय करायचं आहे तुम्हाला गुणायचं आहे. जसा की इथे एकच डी होता, ते गुणाकाराचं काम नव्हतं, पण इथे 2 गुणिला डी आहे. बघा फॉर्म्युलामध्ये काय 2 गुणिला डी म्हणजे एक टर्म काय करायला लागेल आधी आपल्याला तिथे करायला लागेल. कारण इथे पहा a प्लस डी प्लस डी म्हणजे हे जे डी डी आहेत या 2 डी ची आपण काय केलेली आहे, सारखे डी होते म्हणून त्यांना 2 गुणिला डी असं लिहिलेलं आहे. बघा ही गोष्ट लक्षात घ्या, इथे हा डी प्लस डी होता त्याला आपण काय लिहिलेलं आहे, 2 गुणिला डी लिहिलेलं आहे. म्हणजे सारखी जर संख्या असेल, समजा तुमच्या असे 3 अधिक 3 अधिक 3 असतील समजा, तर यांची बेरीज किती येणार, 3 1 3 3 2 6 3 3 9, 3 आणि 3 6 आणि 3 9. मग हे येतील 9 तुमचे. याला आपण असं लिहू शकत नाही का की बाबा 3 वेळेस काय आहेत तुमचे, 3 वेळेस 3 आहेत तर 3 गुणिला 3 असे याला लिहू शकतो. त्याच्यामुळं काय केलेलं आहे, याला असं काय केलेलं आहे, त्याचं रूपांतर केलेलं आहे असं लिहिण्यात. त्याच्यामुळे काय करायचं आहे, हा गुणाकार तुम्हाला काय करायचा सुरुवातीला सोडून घ्यायचा आहे. म्हणजे इथे देअरफॉर T10 इज इक्वल्स टू 2 प्लस 9 गुणिला 2 म्हणजे हे येतील 9 दोन्ही 18 आणि म्हणून आपल्याला T10 मिळणार 2 अधिक 18 म्हणजे 20. तर अशा प्रकारे जी 20वी टर्म होती ती आपल्याला काय 10वी टर्म होती ती 20 मिळालेली आहे या फॉर्म्युल्यामध्ये. म्हणजे अगदी योग्य असा फॉर्म्युला, म्हणजे योग्य अशा किमती या फॉर्म्युल्यामध्ये टाकल्या तर आपल्याला मिळतील. पण इथे व्यवस्थित लक्षात घ्या की हा गुणाकार तुम्हाला काय करायचा सुरुवातीला सोडून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण हा जो काही n टर्मचा जो काही फॉर्म्युला आहे म्हणजे Tn टर्म आपल्याला कशा प्रकारे मिळेल हा जो फॉर्म्युला आहे हा आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे. तर बघा हा जो म्हणजे अंकगणिती श्रेणीचे n मोपद जो मिळवण्याचा फॉर्म्युला आहे तो अशा प्रकारे आपण बघितलेला आहे. बघा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूत जे बेल आयकॉनचं बटन आहे ते पण प्रेस करा, जेणेकरून आम्ही बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.